गोकुळची निवडणूक अजून अधिकृत रणशिंग फुंकण्याच्या टप्प्यावर असली तरी सहकार्याच्या या सत्ता केंद्रात पडद्यामागची राजकीय तलवारबाजी सुरू झाली आहे। 25 जागा, असंख्य इच्छुक आणि महायुतीतील 3 घटक पक्ष, त्यामुळे विरोधकांशी सामना होण्याआधीच महायुतीतच ताकद कुणाची याची कुस्ती रंगली आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। भाजपकडून स्वतंत्र संपर्क मोहीम, बैठका आणि संघटन बांधणी सुरू आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटही स्वतंत्र राजकीय ताकद आजमावत आहेत। त्यामुळे कागदावरची महायुती एक असली तरी गोकुळच्या मैदानात 3 पक्ष, 3 दिशा आणि सत्ता एकच असं चित्र दिसतंय। यात भर पडली ती मोठा भाऊ कोण या जुन्या पण जिवंत प्रश्नाची। भाजपकडून मोठ्या भावाचा दावा तर राष्ट्रवादीकडून सहकारातील आपले पारंपरिक वजन पुढे केले जात आहे। म्हणजेच गोकुळची 25 जागांची लढाई आता केवळ संचालक मंडळासाठी नाही, ती महायुतीतील राजकीय वर्चस्वाची लिटमस टेस्ट बनली आहे। ठरावांचा आकडा म्हणजे ताकदीचा आरसा। गोकुळच्या निवडणुकीत कोणाकडे किती ठराव, कोणत्या तालुक्यात कोणाचं वजन आणि कोणाच्या मागे किती दूध संस्था याची आकडेमोड सुरू झाली आहे। कारण मतपेटी उघडण्याआधीच ठरावांच्या गट्ट्यातून राजकीय ताकदीची बेरीज वजाबाकी सुरू झाली आहे। मतदार यादीतील पात्र अपात्र संस्थांचा वाद, न्यायालयीन हस्तक्षेप आणि 194 संस्थांना मिळालेला दिलासा यामुळे गोकुळचं गणित आणखी गुंतागुंतीचं झालंय। 25 जागा पण दावेदारांची गर्दी, जागा 25 आणि इच्छुकांची संख्या त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक। प्रत्येक तालुक्यात आपला झेंडा, प्रत्येक गटाला आपला वाटा आणि प्रत्येक नेत्याला आपली ताकद दाखवायची आहे। त्यामुळे उद्या जागा वाटपाच्या टेबलावर तुमची ताकद किती याचं उत्तर ठरावाच्या आकड्यातून मागितलं जाणार हे स्पष्ट आहे। याच ठिकाणी महायुतीची खरी परीक्षा आहे। आज स्वतंत्र बैठका आणि स्वतंत्र शक्ती प्रदर्शन चालेल, पण उद्या उमेदवारीवरून नाराज झालेले कार्यकर्ते एकाच पॅनलचा झेंडा खांद्यावर घेतील का, हा लाख मोलाचा प्रश्न आहे। कारण राजकारणात घोषणा एकत्र असल्या तरी आकांक्षा वेगळ्या असतील तर आघाडीची भिंत किती दिवस टिकते हे गोकुळ ठरवणार आहे। दुसरीकडे विरोधकही शांत बसलेले नाहीत, त्यामुळे महायुतीतील प्रत्येक मतभेदाचा फायदा घेण्यासाठी विरोधक टपून बसलेत। गोकुळ जिंकण्याची महायुतीची महत्वाकांक्षा मोठी आहे, पण त्याआधी महायुतीतील मोठा भाऊ होण्याची महत्वाकांक्षा कोणाची मोठी हे ठरणं बाकी आहे। आता सवाल गोकुळ कोण जिंकणार एवढाच नाही, तर 25 जागांमध्ये कोणाचा किती वाटा, ठरावांच्या आकड्यात कोण वरचढ, 194 संस्थांमुळे कोणाचं गणित बदलणार आणि सर्वात महत्त्वाचं, महायुती विरोधकांशी लढण्याआधी आपापसातील खुर्चीची लढाई थांबणार का? गोकुळच्या सत्तेची दूधधारा कोणाच्या हातात जाणार हे मतदार ठरवतील, पण त्याआधी महायुतीच्या राजकारणातील दूध आणि पाणी वेगळं होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।